क्षणभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तोडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागरा पतंगार पतंगा उडू नको थांबना आई माझी देवा घरी निरोप तिला सांगना 9 महिने आणि 9 दिवसांची वारी कशी तू केली संकट तुझला आली असती पदराला धरून नेले सोडून गेली तुझ्या या लढत्याला। खऱ्या अर्थानं विचार करा ऐसी कळवळ्याची जातीन करी लाभाविन प्रीती। बघा ना एवढं दुःख आहे आयुष्यामध्ये एवढं सगळ्या गोष्टी आहेत पण तरी देखील आपण जीवन जगतो कशासाठी आनंदासाठी। मग कधीतरी जीवन आनंदाने जगा ना। तुम्हाला माहिती आहे आपण कधी जाणार आहे तुम्हाला माहिती आहे? काही लोक म्हणतात ताई कालच्या तुमच्या कीर्तनात तो व्यक्ती होता ना तो अगदी जाता जाताच या ठिकाणी मरण पावला। आपण आयुष्यामध्ये काय करायचंय ते करता करता आपण म्हणतो नको जीव मारून तुम्ही जगताना पुरुष मंडळी जगताना 2 रुपयाची गोष्ट जर घ्यायची असेल ना तुम्ही म्हणता नको ही गोष्ट नको घ्यायला ह्यानी घराचा उद्धार होईल 2 रुपये घरासाठी खर्च करता येईल। सांगेन तुम्हाला जे पाहिजे ना 5 रुपयाचा चहा प्यायचा आहे ना दादा तुम्हाला आवडत असेल ना पिऊन टाका। सांगता येत नाही कल करेसो आज आणि आज करेसो काय माहिती दुसरा क्षण आपल्या वाटेला येईल की नाही। आपण म्हणतो जाऊ दे मला ती गोष्ट आवडली ना आपण उद्या घेऊ उद्याचं जीवन आपल्याला भेटेल माहित नाही। महाराज सुद्धा सांगतात काय सांगतात जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन निकलना जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। कधी भी आपला हा श्वास संपून जाईल माहितीये। महाराज सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। सगळ्यांना सावध राहायला सांगितलं तरी आपल्याला कळत नाही। अहो तुमच्याकडे जितका वेळ शिल्लक आहे ना तितक्या वेळ फक्त तुम्ही काय करायचं आपल्या घरातल्या नका तुम्ही देवाची पूजा करू नका आई वडिलांची च्या मनासारखं करू पण सांगेन तुम्हाला जगभर भ्रमंती करत असताना देवदेव शोधत बसलात तर तुम्हाला देव मिळणार नाही। महाराज एका ठिकाणी सांगतात हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी। तुमच्या जवळ आहे सगळं तुझं आहे तुझं पाशी तुम्ही समोर लक्ष द्या आपल्याकडे थोडाच वेळ आहे येणारे येतील जाणारे जातील विढाला तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी। आपल्या घरात आपले आई वडील आहेत त्यांची पूजा आपण करत नाही त्यांना कधी चांगलं बोलत नाही आणि मग सगळीकडे जर देव शोधले देव आशाणी पावणार नाही। खऱ्या अर्थाने विचार करा जर ते प्रेमच केलं ना त्या आई वडिलांना प्रत्येक त्यांच्या चालण्याच्या बोलण्याच्या प्रत्येक गोष्टीवरती जर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा येणार आहे। म्हणून विचार करायचा आहे सर्वांनी पुढं लक्ष द्या विठ्ठल सांगेन तुम्हाला आपल्याकडे वेळ फार कमी आहे। आपण जर किती प्रयत्न केले तर आपल्यावरती संकट आलेलं तुम्ही जर ठरवलं माझा खूप जीवलग मित्र आहे आणि त्याला सांगू एक फोनवरती सगळं तुम्ही म्हणता ना असं एका फोनवरती काम करल तो तुमचं पैशाचं काम तुमचा मित्र करेल पण तुमच्या हृदयावरती आलेलं संकट तुमच्या हृदयावरती आलेलं दुःख फक्त तुमची आईच त्या ठिकाणी हे करू शकते। हा मग तुमची आई तुमचे संकट निवारण करेल म्हणून तुम्ही लोकांचा खून करून येणार का?
महाराज एका ठिकाणी सांगतात, तुम्ही या मोह जाळामधून बाहेर पडा. जर तुम्हाला सुंदर पद्धतीचं जीवन जगायचं नाही दादा, तुम्ही जर एखाद्या मुलाचा खून करून आलात तर तुझे आईबाप सुद्धा तुला वाचवणार नाही. तर तुम्ही म्हणता एवढ्या वेळ सांगितलं आईबाप आईबाप, पण सांगेल तुम्हाला चांगलं कर्म केलं तर आई वडील साथ देतील, पण जर तुम्ही वाईट कर्म केलं ना तुमचे आई वडील साथ देणार नाही. आई वडील सुद्धा साथ देणार नाहीत. काय सांगतात, आई वडील साथ देत नाहीत ना. बघा मी नाही, पुरावा आहे. काय पुरावा? काळाची उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप. सोडवतील? कधीच सोडवणार नाही. म्हणून चांगलं काम करा, कारण की आई वडील किती महत्त्वाचे सांगेन तुम्हाला. आई वडिलांचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी एका कवीनं वर्णन केलेले, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई काय असते का? आई काय असते? आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. किती कष्ट करते आई, किती कष्ट करते बघा उन्हातानात. तडपत्या उन्हात रणरणत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तोडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मन हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेल. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. खऱ्या अर्थाने विचार करा, आपल्या जगामधली आई जर निघून गेली ना. एका मुलानं आपल्या बापाला प्रश्न केलाय, अगदी 5 मिनिटात सांगेला. आपल्या बापाला प्रश्न केलाय, बाबा आई देवाघरी गेली म्हणजे नक्की काय? बघा लहान लेकरू आहे, 5 वर्षाचं लेकरू आहे, आणि बापाला जाऊन विचारतंय, बाबा आई देवाघरी गेली म्हणजे नक्की काय झालं हो बाबा? सांगा ना, आई देवाघरी गेली म्हणजे काय? अरे राजा, देवाघरी गेली म्हणजे आकाशात तुझी आई गेली रे, आकाशात निघून गेली. त्या लेकराला वाटलं आपली आई आकाशात निघून गेली. त्या लेकरानं आकाशाकडे पाहिलं आणि आकाशाला तो मुलगा सांगतोय, ए आकाशा, ए आभाळा, माझी आई तिथं आली आहे ना, माझ्या आईला सांग ना, तिचं बाळ खाली वाट पाहतंय. बघा तो मुलगा, बापानं त्याला पतंग आणून दिलाय. नागपंचमीचा सण होता, पतंग दिलाय. त्याला वाटलं पतंगाला सांगायला लागा, पतंगा माझी आई आकाशात गेली आहे, माझी आई आभाळात गेली आहे. तू फक्त काय कर, माझ्या आईला काय कर, जाऊन सांग की तुझं बाळ खाली वाट पाहतंय. बघा तो लेकरू आकाशात सांगतोय, पतंगाला सांगतोय की काय कर दादा माझं त्या ठिकाणी माझ्या, तुम्ही बोलू नका, फुलं जागेवरती येतील, फक्त बोलू नका, फक्त 5 मिनिटं राहिलेत आपल्याकडं. आणि तो मुलगा त्या ठिकाणी पतंगाला सांगतोय, काय सांगतोय? पतंगा रे पतंगा उडू नको थांबना, पतंगा रे पतंगा उडू नको थांबना, आई माझी देवा घरी निरोप तिला सांगना. पतंगा 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 पतंगा.
कधीच येणार नाही. म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करा की आपली गेलेली आई कधीच माघारी येणार नाही आणि म्हणून त्या आईसाठी जीवन जगा. तुमची आई कशी असू द्यात, नाही तुम्हाला काही जमलं ना तर फक्त त्या आईसाठी जीवन समर्पण करा. नाही तुम्हाला जगातली कुठली गोष्ट पैशाने विकत घेता आली, नाही तिला सोनं करता आलं तरी चालेल, पण फक्त एवढंच करा, उभ्या आयुष्यामध्ये मरेपर्यंत माझ्या आईच्या चेहऱ्यावरती हास्य दिसलं पाहिजे. कधी आई माझी रडली नाही पाहिजे, फक्त माझी आई आनंदात राहिली पाहिजे, कारण की हे जीवन पुन्हा नाही. माझ्या या कीर्तनातून तुम्हाला काय कळालं मी सांगू शकत नाही, पण एवढं मात्र नक्कीच करा, उभ्या आयुष्यामध्ये आईच्या डोळ्यात पाणी आणि बापाची मान समाजात खाली नाही गेलं पाहिजे, अशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. खऱ्या अर्थानं कैलासवाशी सुप्रियाताई मारुतीराव देवकाते पाटील खऱ्या अर्थानं आई आपल्याच्यात निघून गेल्यात. आई निघून गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला दुःख आहे, संपूर्ण त्यांच्या मुलींना दुःख आहे, मुलाला दुःख आहे. खऱ्या अर्थानं त्यांचा असणारा मुलगा ॲडव्होकेट महेशदादा मारुतीराव देवकाते पाटील, बघा ना, एकट्या मुलानं संपूर्ण सुंदर नियोजन केलं आणि पुत्र होई ऐसा गुंडा ज्यांचा तिन्ही लोकी झेंडा. किंवा आपल्या आईवडिलांनी जे संस्कार दिलेत त्या संस्कारानुसार एवढं सुंदर नियोजन करणं सोपं नाही आणि आज स्वतः ते संपूर्ण कीर्तन समोर बसून ऐकत होते. यापेक्षा आणखी नवलाची गोष्ट कोणती आहे महाराज, सांगेन तुम्हाला. मुलींना सुद्धा दुःख आहे. ॲडव्होकेट सौ प्रियंकाताई योगेश मोरे, सौ वैशालीताई राजेंद्र धायगुडे यांनाही दुःख आहे. खऱ्या अर्थानं पतीला सुद्धा दुःख आहे. मारुतीराव भाऊसाहेब देवकाते पाटील आणि सौ आमच्या वहिनी असतील सौ निशाताई महेशराव देवकाते पाटील, सगळ्या कुटुंबाला दुःख आहे. पण सांगा ना, या दुःखातून हरण करता येईल का? आज महेश दादा असतील, दोन्ही ताई असतील, वहिनी असतील आणि बाबा असतील, सगळ्यांना दुःख आहे. घरातला एक जरी व्यक्ती निघून गेला ना तर दुःख आहे. आज सगळेजण मिळून आईला आवाज देत आहेत की तू गेलीस ना, खऱ्या अर्थानं तुझी आठवण प्रत्येक क्षणाक्षणाला येते. तुझ्या प्रत्येक वस्तू, तू बोललेली शब्द, तू आज वर्षापूर्वी सगळ्यांच्यात बोलत होती, चालत होती, तुझ्या प्रत्येक गोष्टी आमच्या स्मरणात आहे. तुझं दिसणं, तू वावरतेस असा प्रत्येक भास आम्हाला होतोय. म्हणून हे सगळे मिळून या ठिकाणी मुलं आणि मुली सर्वजण मिळून आईला आवाज देत आहेत आणि आईला सांगतात, आई आज तू आम्हाला सोडून गेलीस ना, आमच्या हृदयामध्ये तुझी जागा कधीच भरून निघणार नाही. आई किती पैसे दिले म्हणजे आमची जागा भरून निघेल, आई तू का ग मला सोडून गेलीस. त्यावेळेस सुंदर वर्णन करतायत, सगळेजण मिळून आईला सांगतायत की आई तुझ्याशिवाय आमच्या जगण्याला आता अर्थ नाही. चौघही जणी मिळून सांगतायत, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने आणि 9 दिवसांची वारी कशी तू केली, संकट तुझला आली असती पदराला धरून नेले, सोडून गेली तुझ्या या लढत्याला, सोडून गेली तुझ्या या लढत्याला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. सांगेन तुम्हाला, सगळ्यांच्या मनातील दुःख आपण कमी नाही करू शकत, पण सगळ्यांनी मिळून त्यांना नक्कीच आधार द्या आणि सगळेजण आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ. प्रत्येकाने त्यांच्या कुटुंबाला, संपूर्ण देवकाते परिवाराला आधार देण्याचं काम करा. सर्वांनी एकदा प्रेमाने हात वरती करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, बोला टाळी वाजवा, टाळी सगळ्यांनी वाजवली पाहिजे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, बोला ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई